फलाण्या सामाजिक कार्यकर्त्याने याला 60,000 रुपये मागितले, त्याच्याकडून अर्ज लिहून घेतले, त्या फलाणीच्या बायाकडून बायाला कमराखालच्या शा दिल्या. ह्याच्या आतेपतीवर ही लईच काढी ती काय म्हणतात खुदऱ्या बुदऱ्या लई करीत या. अगं माय एवढा टाईम तर तू गाडीत झोपलेली असताना जर स्वतःवर द्याला असतास तर तू हा मुका घेऊन कशाला गेला असता ग एखादा गडी. असं करून कशाला गेला असता. अगं तुला थंड पेयामध्ये नशाचं औषध टाकून, तुला भूल देऊन, तुझी चड्डी फेडून, तो इथला तिथला मुका घेऊन गेलेला तुला पत्ता लागाना. आणि म्या म्हणा कुणाकडून 60,000 रुपये त्या कार्यकर्तीनं फलाकडून मागितले, त्या नवरा बायकोला मागितलेत, फलाण्याची सुपारी घेतली. अगं तू ह्या कशाला तू ह्या हिंबट जर गोष्टीची सुपारी कोण घेईन. कोण घेईन ग. वास सुट्टी सगळ्या ह्याच्यात सोशल मीडियावर वास सुटलाय साऱ्या दुनियामध्ये. तू हा मुका घेऊन गेलेला तुला आता पत्ता चालला नाही. तू ही चड्डी फेडून जाऊन हुंगून फुंगून आलेला तुला पत्ता चालला ना. आणि तू लय कळायला होय, तुला लय पत्ते काढायला निघलीस होय. फलाण्यानं असं केलं आणि तसं केलं. अगो का म्हणतो रे कुणाचे बी बोच उठविण्यात तुझी जिंदगी चालली ना. आयतर मैत्र काढण्यात बो उठविण्यात तू होय सरी काळ्याची पांढरी व्हायली. लोक काळ्याच्या पांढरे व्हायला तर तू टकली व्हायलीच की. आणि तरी तो हा जिरच नाही म्हणून फलांचे. अगं जाय की कुणा ऐकून घेतलेत पैसे त्याला घेऊन जावा की तक्रार करा. पोलीस ठाणं काय तुला भांडलंय का आणि त्याला बी भांडलंय का. जावा आणि तिथं पारा पगडा दरवाजा उघडा करून सांगावं सगळं. पण नाही इकडे व्यूज मिळते ना. ठाण्यात जाऊन बसल्यावर लागण ना लावण्यामागं धावणं डपड्यामागं तुंतुन म्हणून इथंच गिरवायचं मुआकारी.